नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे थोडंफार काहीतरी आणि ते लक्षात ठेवा बरं का. हो, ते खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. तुम्ही इतका वेळ वाया घालवतात ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंफार सांगते. कसं आहे ना तायांनो, बहिणींनो, किती म्हणजे पंडितजी लोकांनी किती व्हिडिओ काढले. हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल, अमकाला देवाला हे दिलं तर ते होणार आहे. ते मी सगळं करून चुकले, काही होत नाही. मुली हे केल्याने 10 दिवसात मुलीचं लग्न होईल, ते केल्याने 15 दिवसात मुलीचं लग्न होईल. हो, खूप काही केलं बरं का, पण काय नाही जमत नाही आहे. मग हे पंडितचे लोक नुसतं उकडवतात का? हं, आधी बिचारे पंडित जे होते, 101 रुपया दिला तर ते पूजा करायची, बरोबर. 11 रुपये दिले तर हां पूजा होऊन जाईल. 21 रुपये दिले पूजा होऊन जाईल, असे सांगायचे, बरोबर ना. आणि आता नाही नाही नाही, 5,000 5,051, 21,051 अशा पूजा त्यांच्या पण. एवढे भाव वाढले त्यांचे पण, आणि काही सांगत नाही आहे, काहीच नाही सांगत आहे. काय ते नोकरी लागेल, लग्न होईल, घराचं होईल, हे होईल, ते लाखोने निघाले. ते पूर्ण व्हिडिओ जर त्यांचा काढला ना तर पूर्ण त्यांचंच चालू होऊन जातं. कुंभ राशीसाठी हे, मीन राशीसाठी हे, तुळा राशीसाठी हे, आमका राशीसाठी. पण एकही मला नाही वाटत कुंभ राशीवाल्यांना वगैरे वगैरे काही फायदा होत नाही त्यांचा, आणि नुसते पैसे लुटतात. ते वेळ जातो आहे भरपूर. हां, मान्य आहे ना, तुम्ही व्हिडिओ टाकतात, पण त्याचा थोडाफार तर फायदा झाला पाहिजे ना माणसांना, की हां खरंच याने व्हिडिओ हा टाकला होता तर याच्याने खरंच झालं आहे बाबा, बरं आपल्याला वाटलं आहे, थोडंफार गुण आलेला आहे. हां, असं काहीच नाही वाटत आहे त्यांचं. हे करा तुम्ही, ते होईल. वेळ जातो आहे फक्त, बस, बाकी काही होत नाही दुसरं. हो, असे पंडितजी लोक किती फसवतात आहे ना. म्हणून म्हणते, जे आहे नशिबात तेच मिळणार आहे आपल्याला, आणि जे नशिबाचे ठेवे ते कधी कोणाला चुकणार नाही आहे. ते म्हणतात ना, ब्रह्माने लेखी आणि कधी नाही चुकी, अशी गोष्ट आहे. म्हणून म्हटलं कोणावर ना ते व्हिडिओवर. हां, परत अजून ते म्हणतात आम्ही हे करू, वशीकरण, आमका ढमकी. लोक जादूटोणा करून सडकेवर फेकेल असतात. एखाद्या वेळेस कोणाचा पाय पडतो त्याच्यावर, लिंबामध्ये सुया टोचून ते फेकलेले असतात, तर एखाद्याची गाडी जाते, एखाद्याचा पाय पडू शकतो. हे पंडितजी लोकांनी इतका वैताग आणला आहे ना आता या व्हिडिओमध्ये, मोबाईलमध्ये. टी व्हीमध्ये तर त्यांना कोणी नाही बघत, पण मोबाईलमध्ये इतका वैताग आणून सोडला आहे पंडितजींनी. कुठून आले बिचारे एवढे पंडितजी माहीत नाही, कुठून शिकले एवढं माहीत नाही. आणि बरं, हो शिकले तर शिकले, काहीतरी झालं पाहिजे ना, पण नाहीच होत ना, काहीच नाही होत.